रामकृष्ण हरी विठ्ठल कृष्ण. मनुष्याचा मृत्यू झाल्या मनुष्याला जर 6 तासाच्या आत नाही दहन दिलं तर काय होतं, किंवा आपण आपली दुःख कशा पद्धतीनं ओढावून घेतो, त्या मृत शरीराचं रूपांतर कशामध्ये होतं ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगतोय. आणि तेच मृत शरीर, आपल्याच घरातील गेलेलं मृत शरीर हे आपणाला कसं त्रास देतं हे मी सांगतोय. कारण ह्या विश्वामध्ये सगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम, सगळ्या प्रकारचे जीव, आलं का लक्षात, ज्या जीवांना काही पुढचा जन्मच मिळालेला नाही असे कितीतरी जीव हे भटकत असतात. त्याच्यामुळं हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, लक्ष देऊन ऐका व्यवस्थितरित्या. तर मी शरीरातील मुख्य 5 वायू अगोदर सांगितले तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये. शरीरातील प्राणवायू, त्यानंतर शरीरामध्ये असणारा अपानवायू, व्यानवायू, याच शरीरामध्ये असणारा उदानवायू आणि याच शरीरामध्ये असणारा समानवायू, हे 5 वायू क्रमाक्रमाने निघून जातात. आता ह्या प्रत्येकाची कार्य काय करतात, हे प्रत्येक वायू काय करतात, तर हा प्राणवायू जो आहे, हा प्राणवायू काय कार्य करतो, सगळ्या गोष्टी ऐका, मी शास्त्रानुसार सांगत असतो. हा प्राणवायू हा असतो कुठे ते सांगतो मी अगोदर. हा प्राणवायू जे आहे याचं अस्तित्व हृदयामध्ये सायनो ॲट्रियल नोड, वायू म्हणजे ही एक प्रकारची ऊर्जा आहे, ही एक प्रकारची शक्ती आहे, लक्षात ठेवा. हृदयामध्ये राहतो आणि याचं काम काय की सर्क्युलेशन बरोबर रिस्पिरेशन, ज्याला श्वासोश्वास आपण म्हणतो, ते श्वासोश्वास कंट्रोल करतो हा वायू. त्यानंतर यामध्ये जो दुसरा वायू आहे तो अपानवायू. हा अपानवायू जे आहे तो राहतो कुठे, तर पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीम मधला जो आतड्याचा पार्ट आहे त्या आतड्यामध्ये हा अपानवायू राहत असतो. आणि नको असलेले पदार्थ, लक्षात ठेवा, मग ते किडनीचं कार्य असेल किंवा पचन असेल, हे नको असलेले पदार्थ शरीराच्या बाहेर काढण्याचं कार्य हा वायू करत असतो. आणि हे आपोआप शरीरामध्ये कार्यरत असतात, म्हणून तर आपल्याला आपोआप लघवी लागते. आलं का लक्षात. लघवी लागण्यासाठी, संडास करण्यासाठी सत्यनारायणाची पूजा घालावी लागत नाही. काय हे जाणून घ्या, मी जे सांगतोय हे शास्त्र हे जाणून घ्या. मलमूत्र विसर्जनाचं कार्य हा अपानवायू करत असतो मोठ्या तळ्यामध्ये, ज्याला लार्ज इंटेस्टाईन असं म्हणतात, यामध्ये हा राहतो. त्यानंतर व्यानवायू आहे, हा व्यानवायू पूर्ण शरीरभर व्यापून राहिलेला असतो. म्हणजे शरीरामध्ये प्रत्येक सेल, टिश्यू जे आहेत त्या प्रत्येक सेलमध्ये, टिश्यूमध्ये हा व्यानवायू असतो. उदानवायू जो आहे, आपण गाऊ शकतो किंवा अन्नरस जे आपण खाल्लेला आहे त्याचं विभाजन आपण करू शकतो. कंठामध्ये हा वायू इथे राहत असतो आणि अन्नरसाचे विभाजन करणं हे या वायूचं कार्य असतं. आता समान वायू जो आहे, 5वा वायू, तो नाभी कमलामध्ये, म्हणजे आपली बेंबी जी आहे त्या बेंबीमध्ये हा राहत असतो. आणि सर्व नाड्या, शरीरामध्ये असणाऱ्या सर्व नाड्यांना त्यांचं कार्य व्यवस्थितरित्या करणं किंवा त्यांना अन्न पुरवठा करण्याचं कार्य, अन्नरस पुरवण्याचं कार्य हा शेवटचा समान वायू करत असतो. आणि समसमान पद्धतीनं सर्वकडं हा अन्न पुरवत असतो, अन्नरस पुरवत असतो. आता हे मुख्य 5 वायू झाले, पण या 5 वायूशी रिलेटेड असे दुसरे 5 उपवायू आहेत की ते शरीरातील, आपले शरीरामध्ये प्रत्येक कार्य, आपल्याला शिंक येते, आपल्याला खोकला येतो, आपल्याला उचकी लागते, तर त्यासाठी हे जे 5 वायूपैकी, उपवायूपैकी त्यातला पहिला आहे नागवायू. हा वायू
ढेकर, शरीरातील अशुद्धी गॅसेस जे आहेत ते बाहेर काढण्याचं कार्य किंवा ढेकर किंवा पाद म्हणा हे बाहेर काढण्याचं कार्य हा नागवायू करत असतो. त्याचप्रमाणे ह्या उपवायूमधला दुसरा वायू आहे कूर्मवायू. हा वायू पापण्या ज्या आहेत आपल्या डोळ्याच्या पापण्या त्यांची उघडझाप करायचं कार्य, आणि हे आपोआप होतं. आता होतं का नाही हे तुमच्या शरीरावरच तुम्हाला माहीत आहे. त्यानंतर तिसरा वायू याच्यामधला कृकल वायू म्हणा किंवा क्रंकल वायू म्हणा. हा वायू आपला ज्या वेळेला किंवा खोकला किंवा शिंक येते आपल्याला, ह्या शिंक येण्याचं किंवा खोकला येत असताना म्हणजे त्याचं कार्य हा तिसरा वायू कंट्रोल करत असतो. त्यानंतर खूप काही आळस आला, थकवा आला किंवा शरीरामध्ये साखरेचं प्रमाण कमी झालं तर जांभळी म्हणजे आपण त्याला जांभळी म्हणतो देण्याचं कार्य हा चौथा वायू देवदत्त वायू करत असतो, लक्षात ठेवा. आणि हा जो शेवटचा वायू आहे यातला धनंजय वायू फार महत्त्वाचा आहे. हा सर्वात शेवटी जातो, लक्षात ठेवा. हा शरीर 6 तासापर्यंत ताजंतवानं ठेवण्याचं कार्य करतो. बरं एवढंच कार्य याचं नाही बरं का, लक्षात ठेवा. अतिशय महत्त्वाचं याचं कार्य कोणतं आहे ते पहा. धनंजय वायू हा 6 तासापर्यंत शरीरामध्ये असतो. त्याच्यामुळं 6 तासाच्या आतमध्ये आपण आपले शरीराचे कोणतेही अवयव जे आहेत ते आपण दान करू शकतो. काय तोपर्यंत सर्व कार्य व्यवस्थितरित्या या धनंजय वायूच्या मार्फत घडतं. आणि महत्त्वाची गोष्ट आता मी सांगू इच्छितो. मृत शरीर तिथे 6 तास पडलेलं आहे. ते 6 तासापर्यंत लक्षात ठेवा विश्वामध्ये अनेक पिशाच भूत प्रेतात्मे हे असतात. मग ह्या पिशाच्याला किंवा भूत प्रेत आत्म्याला हे लक्षात ठेवा त्या शरीरामध्ये अजिबात प्रवेश करू देत नाही. कुठल्या वायूचं सांगितलं म्हणजे शेवटचा वायू. आवाज नको अजिबात. जर इन केस तुम्ही 6 तासाच्या पुढे गेला तर धनंजय वायूचं कार्य पूर्णपणे संपलेलं असतं. आणि ते प्रेत जर तशाच पद्धतीने ते शरीर जर तशाच पद्धतीनं पडलेलं असेल तर बाहेर असणारे अनेक अतृप्तात्मे ज्याला पिशाच म्हणतो, भूत लागणे हा जो प्रकार आहे तो भूत लागण्याचा प्रकार हा वायू रोखत असतो. भूत लागणे हे या गोष्टी. आणि शरीरामध्ये हा धनंजय वायू निघून गेल्यानंतर याच्यामध्ये दुसरे जे प्रेतात्मे आहेत बाहेरचे पिशाच्य म्हणा असंख्य आहेत, आपल्याला ते दिसू शकत नाही. त्या शरीराचं काय करतात म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की तेच पुन्हा तुम्हाला वाटतं की आपण ह्याला दहन दिलेलं आहे, परंतु त्याच्यामध्ये असा सूक्ष्म स्वरूपाने असलेला आत्मा प्रेताला जरी तुम्ही दहन दिलं तर ते जळू देत नाही. आपणास वाटतं फक्त काय मनुष्य कवटी फुटेपर्यंत का थांबतात, कवटी फुटते का आणि ती कशा पद्धतीनं राहते, ह्या गोष्टी आपल्याच घरातील आपण उशिरा प्रेत मनुष्याला दहन दिल्यामुळं ह्या घडत असतात. आणि त्याच पुन्हा शरीर तेच असतं, शरीराला काही जावं वाटत नाही. तिथे ध्यानात आलं त्या शरीराने बरेच वर्ष त्या सानिध्यात ते राहिलेलं असतं. आत्मा त्या शरीरामध्ये येऊन लक्षात ठेवा की आपल्या लोकांमध्ये भांडणं लावत असतो, संशय निर्माण करत असतो, विकल्प निर्माण करत असतो. आणि मन आपलं स्थिर राहत नाही. ह्या मनामध्ये संकल्प विकल्प आणि तेही त्याला हवे असणारे
त्या पिशाच्याला हवे असणारे संकल्प विकल्प तो करायला लावतो आणि घरामध्ये विनाकारण द्वेष, विनाकारण भांडणं होतात. आणि त्याच्यामुळं माझ्या सर्व भक्तजनांना ही प्रार्थना आहे की कितीही काही जरी असलं लक्षात ठेवा, उशिरा येणारा येऊन काय करत नसतो. ध्यानात आलं. शेवटचं दर्शन, अरे आयुष्यभर दर्शन घेतलं, त्या दर्शनामध्ये तू काय केलंस त्यांच्यासाठी ना आता काय करणार आहेस. त्याच्यामुळं ही वाट वगैरे पाहू नये. अगदी 6 तासापर्यंत, 6 तासाच्या आत किती जण येतात ते पाहावं आणि त्या प्रेताला म्हणजे अग्नी द्यावा, असं जे मला ज्ञात आहे ते पोचवण्याचं मी कार्य तुमच्यापर्यंत केलं. कुणाला पटो, कुणाला आवडो न आवडो सांगणं हे माझं कार्य. त्यातून तुम्ही काय घ्यायचं काय नाही ते आपापल्या पद्धतीनं ठरवा. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी, आईवडिलांच्या चरणी, भगवंताच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.